आदिपुरुष, सर्व धर्माचा धनी भगवान शिव, धर्मपिता विश्वगुरु महात्मा बसवण्णा, शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली, युग निर्माता युग प्रवर्तक राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी आणि ज्या संजीवन समाधीच्या दिव्य आणि पवित्र सानिध्यामध्ये आपण सगळेजण इथं आहोत, ते देवणी आणि पंचकृषीतील जागृत असणारं देवस्थान, गुरुस्थान, जंगमस्थान, परमपूज्य शिवयोगी गुरुलिंगेश्वर महासमाधीच्या मंगलमय चरणी अनंत प्रणिपात करतो। बसव पीठावरती उपस्थित आपल्या सर्वांचे परमपूज्य गुरुवर्य सिद्धलिंग महास्वामीजींच्याही मंगलमय चरणी अनंत प्रणिपात करतो। माझ्यासोबत असणारे या चळवळीतील माझे आधारस्तंभ आदरणीय हनुमंतप्पा औरादे, उपस्थित सर्व शरण आणि शरणी, उपस्थित माहेश्वर मूर्ती, तुम्हा सर्वांच्या अंतःकरणात स्थित परशिवाला अनंत प्रणिपात करतो। सर्वांना शरणो शरणार्थी करतो। जीवने बंधूंच्या वतीनं दासोह चालू आहे, चपातीचा सुगंध यायला लागलाय सगळ्यांना, प्रसाद तयार होतोय, कारण आपण आता सध्या अन्न खात नाही, आम्ही प्रसाद सेवन करतो। आता आपलं चालणं चालणं नाही, आपलं बोलणं बोलणं नाही, आपलं बघणं बघणं नाही, काय आहे मग? पुष्पदंत कवीनं शिव महिम्न स्तोत्र रचलं, पुष्पदंत कवीनं रचलं, आणि पुष्पदंत कवींनी ते स्तोत्र रचल्यानंतर मध्ये एक चरण एवढं सुंदर टाकलं, आत्मा त्वं गिरिजामती। मानस पूजा, शिव मानस पूजा म्हणतो आपण। आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरम ग्रहे, पूजा ते विषयोपभोग रचना, निद्रा समाधि स्थिती, संचार पदय प्रदक्षिण विधी, स्तोत्राणि सर्वा गिरो, यद्दत् कर्म करोमि तददिखिलम शंभो तवाराधनम म्हटलंय। म्हणजे काय? आमचं चालणं आता चालणं नाही, संचार पदयो, पाय संचार करतात ना, तर ते संचार नाही, संचार पदयो प्रदक्षिणा विधी, स्तोत्राणि सर्वा गिरो। जे जे काही शरण बोलतात ते बोलणं नाही, ते प्रत्यक्ष स्तोत्र आहेत। यद्धत कर्म करोमि, जे जे काही आम्ही कर्म करतो आहोत, तद्दिखिलम तद अखिलम शंभो तवाराधनम, हे देवाला अर्पण आहे। कारण संतांनी अर्पणाची परंपरा सांगितली। बघा, माणूस जोपर्यंत समर्पित भावनेने एखादी काम करत नाही, तोपर्यंत त्याला कुठलंही यश प्राप्त होत नाही। पोटात डाव ठेवून जर काही केलो आपण, चुकीचा हेतू डोळ्यापुढे ठेवून जर आपण काही केलो, तर फार काळ कुठलं यश टिकून राहत नाही। लक्षात घ्या, संतांनी म्हणलं, सर्वगत तुझ राहो तुझ पासी, आम्हा एक देशी आवडे ध्यान। सगळं तुझ्यापाशी राहू दे बा, आम्हाला फक्त मज लागी चिंता, हेची देवराया, पाहिन मी पाया कधी तुझ्या।
कारण समर्पित एकदा आपण झालो, कारण नवविधा भक्तीपैकी दास्य भक्ती ही शिवदास माऊलींनी सांगितली त्यांच्या अभंगामधून. सगळ्यात जास्त प्रतिपादन शिवदास माऊलींनी जर कुठं केलं असेल, दास तुझे आम्ही जाहलो शंकरा, न मागो मुशारा तुम्हा काही, जैसा तैसा भोग घडो या देहासी, न घालो तुम्हासी परी तुम्हा असे माग नेते, एक वियोगाचे दुःख सतत ही सेवा, घ्यावी या दासाची शिवदास हेची इच्छित असे. समर्पित भावना, दास्य भावना. पण माणसं दास बनाय तयार नाहीत म्हणून उदास होतात. नको त्याचे दास बनलो की उदास व्हायची वेळ येते. ज्यांचा दास व्हायचा आहे त्यांचे दास होत नाही. एखाद्याचे पैसे बघायचे त्याचा दास व्हायचं, एखाद्याचं अजून काही बघायचं त्याचा दास व्हायचा. पण संत म्हणले मला काय नाही, मला फक्त दास तुझे आम्ही आम्ही तुझे दास होणार आहोत. आणि समर्पित होण्यासाठी शरण बनावं लागतं. बसवादी शरणांनी समर्पणाची एक मोठी परंपरा तयार करून ठेवली. कारण मी संपल्याशिवाय त्याचं ते स्वरूप माणसाला प्राप्त होणार नाही. मीच विसर्जन. संतांनी सांगितलं वेद कसे आहेत, आपल्याला त्या भानगडीत जायचं. पुराण कसे आहेत, आम्हाला काही घेणं देणं नाही. उपनिषद कसे आहेत, आपल्याला काही समजत. स्मृती श्रुती आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्हाला काहीच कळत नाही. आम्हाला सर्वगत पाहता वेडावले ऋषी. आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही. आम्हाला काय नेमकं सांगायचं तेवढं सांगा बाबा म्हटल्यानंतर संतांनी म्हणलं ये बघ कुठल्याच भानगडीत पडू नको. संतांनी म्हणलं देवा मला शास्त्र पुराण वेद उपनिषद श्रुती वगैरे स्मृती वगैरे याच्यापेक्षा मला काय पाहिजे, माझा मीच कोण न कळे मजसी तुझ्या स्वरूपाशी जाणू कशी. मी कोण आहे, लावा माझी सोय विश्वनाथा. मी कोण आहे अगोदर मला सांगा गडे. हे जग काय, चंद्र काय, सूर्य काय, राहू काय, शनी काय, साडेसाती काय ते राहू द्या बाजूला. मी कोण आहे, मी कोण आहे. आणि जेव्हा माणसाला मी कोण आहे हा प्रश्न पडला, तिथून खऱ्या अर्थानं जगाच्या क्रांतीला सुरुवात झाली. की आपण कोण आहोत, कुठून आलो आपण, काय करायचंय आपल्याला, कुठं जायचंय आपल्याला, हेतू काय आहे. मीचा शोध, मीच विश्लेषण, मीची उपलब्धी म्हणजेच मुक्तीची उपलब्धी आहे. मी शरीर आहे का, मी शिवानंद आहे का, मी कोण आहे. कोणाला वाटते मी डॉक्टर आहे, कोणाला वाटते मी इंजिनियर आहे, कोणाला वाटते मी नेता आहे, कोणाला वाटते मी अजून कोणी आहे. शास्त्र सांगते हे कोणीही नाही. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आम्ही शिवस्वरूप आहोत. पण जोपर्यंत तो मीपणा, तो अहंकार समर्पित होत नाही तोपर्यंत सच्चित आनंदाची वृत्ती आपल्याला प्राप्त होणार नाही. एक छोटंसं उदाहरण सांगतो. कदाचित काही लोकांना माहिती असेल, माणसं मी सोडायला तयार नाहीत. बघा विशिष्ट वयात पोरग आलं की बापा बरोबर भांडण होतंय. मी माझ्या घरचं सांगला लाव, तुमच्या घरचं काय मला माहित नाही. मी माझ्या मुलाचं सांगतोय, मी माझ्या घरचं सांगतोय. मी विशिष्ट वयात पोरग आलं की बापा बरोबर संघर्ष होणार. कारण बापाचा बी त्याच्या बापा बरोबर झालेला असतंय. हे कशाचे भांडण आहेत, दुश्मन आहेत का ते.
पोराला वाटतंय जग बदललाय, बाबी बदलला पाहिजे. पप्पाला आमच्या काहीच कळणार, आमच्या पप्पाला काहीच समजणार. अरे समजणार ते तुला एवढं मोठं केलंय का? समजणार ते तुझा परतपाळ झालाय का? प्रत्येक 2 पिढींमध्ये संघर्ष चालत आलेला आहे. मग घर शिवाजी महाराजांचं राहू दे, की मग घर उद्धव महाराजाचं राहू दे, किंवा अजून घर कोण्या महाराजाचं राहू दे, संघर्ष अटळ आहे त्या घरामध्ये बाप लोकांचा. पण ते बाप लोकांचं भांडण नसते, ते 2 पिढ्यांचा विवाद असतो, 2 जनरेशनचा. कारण 20-30 वर्षाचा काळ गेलेला असतो, टेक्नॉलॉजी पुढे सरकलेली असते, बाप मागे अडकलेला असतो, पोरला अजून पुढे जायचं असतंय, 20-30 वर्षाचा गॅप असतो आणि त्याच्यामधला हा विवाद असतो. पण मूळ कारण त्याच्यात अहंकार आहे. पोरला वाटते आता मी मोठं झालो, माझ्या हातात कारभार आला पाहिजे. बापाला वाटतं याला अजून काहीच कळत नाही, मी हाव की अजून खंबीर, मीच बघतो. अहंकाराचा वाद आहे. सासू सुनचं जमना का बरं जमना? कोण पसंत करायला गेलतं? मग पसंत करायला कोण गेलतं? वरमाय म्हणून मिरवलं कोण मंडपामध्ये? रोबाबात आपण मिरवायचं आणि पुन्हा सूनच्या आला विचारणा झाल्या म्हणायचं. बरोबर आहे का हे? पण हा संघर्ष देखील अहंकाराचा आहे. सासू सुनेचे भांडणं असेल, बाप लोकाचा वाद असेल, 2 पिढ्यांचा वाद असेल, हा संघर्ष अहंकाराचा आहे. आणि या अहंकारातून निवृत्त व्हायचं कसं, हे जर समजून घ्यायचं असेल तर अनुभव मंडपातल्या शरणांशिवाय पर्याय नाही, कल्याणमधल्या शरणांशिवाय पर्याय नाही. कारण शरणांनी सांगितलं. आता निळकंठ पाटलांनी बोलताना म्हणलं की माझ्यापेक्षा लहान कोणीच नाही. कारण बसवण्णांनी एवढे लोक गोळा केले, पैसे दिलते का? काय दिलतं का? तुला जिल्हा परिषदचं तिकीट देतो, तुला पंचायत समितीचं तिकीट देतो, तुला बूथ प्रमुख करतो, किंवा तुला मठावर बसवतो, तुला अजून काही करतो, असं काही म्हणलं होतं का? नाही. उलट माझ्याबरोबर आलं तर खूप मोठी रिस्क आहे, पोराला पोरगी देणार नाहीत बरं. बसवण्णांनी वचनं लिहून ठेवलेत. आमच्या नादाला लागणाऱ्याच्या लेकराचं लग्न होणं बी अवघड आहे बरं. बसवण्णांनी म्हणले देऊ नका पोर माझ्या पोराला, टाकू नका तुकडा माझ्या कुत्र्याला. मी जुमानणार नाही, मी ऐकणार नाही. कारण शेवटपर्यंत मी सत्य बोलणं कधीही सोडणार नाही म्हणून बसवण्णांनी सांगितलं. मी सोडणार नाही. कारण लोकांच्या, मी येताना एक गुरुपद खूप सुंदर म्हणत होत्या, गुरुघरचे अमृत मी पिले आता मी लोकनिंदेला. कोण म्हणलं ते? कोणीतरी म्हणत होते येताना. कोण म्हणत होते ते? त्यांनी खूप सुंदर, आम्ही पदयात्रेत येताना मी ऐकलं. गुरूंच्या विचारांचं, संस्कारांचं, मठातलं मी अमृत प्राशन केलेलं आहे. आता मी लोकनिंदेला घाबरणार नाही. हे शरणांचं तत्व आहे. त्याच्यासाठी अहंकाराचं संपूर्ण विसर्जनाची आवश्यकता आहे. एक छोटंसं उदाहरण सांगतो. बघा, एक खूप मोठा शिल्पकार होता. मूर्त्या बनवणारा शिल्पकार. आणि त्यानं एका मोठ्या महाराजाचं शिल्प बनवलं. ज्योतिषशास्त्रात पारंगत होता तो, त्याचं बनवलं. ते शिल्प पाहिल्याबरोबर त्या ज्योतिषाला आनंद झाला आणि त्या ज्योतिषानं त्या शिल्पकाराला म्हटलं, एवढं सुंदर माझी मूर्ती बनवलास, हुबेहूब, आखीव, रेखीव, सांग याचे पैसे किती
झाले. कोण म्हणलं असं? ज्योतिषशास्त्रानं म्हणलं. कोणाला म्हणलं? शिल्पकाराला. शिल्पकारानं म्हणलं काही आवश्यकता नाही, उभं राहून द्या, तसंच थँक्यू मध्ये दिलो म्हणलं. तुमचं शिल्प मी बनवलंय, राहून द्या म्हणलं, भरपूर कमाई आहे माझी, काही अडचण नाही म्हणलं. त्या ज्योतिषशास्त्राने म्हटलं तरी पण माग, काय मागायचं आहे ते सांग. तेव्हा त्या शिल्पकारानं त्या महाराजाला म्हणलं, महाराज मी तुमची खूप चांगलं शिल्प बनवलंय, याच्या मोबदल्यात तुम्हाला मला काही द्यायचं असेल तर एक काम करा, माझा मृत्यू कधी आहे तेवढं मला सांगा म्हटलं. आता शरण तत्व या सगळ्या विषयावरती विश्वास ठेवणार नाही, कारण बसवण्णांनी सांगितलंय ग्रहबल, ताराबल, चंद्रबल किंवा या सगळ्या बलांपेक्षा माणसांचं, शरणांचं, आचरणाचं नैतिक बल श्रेष्ठ बल आहे म्हणून सांगितलंय. ग्रह तारा नक्षत्रांपेक्षा माणसाच्या नैतिकतेचं बल श्रेष्ठ आहे. नीतिमत्ता साफ असेल तर शनी, राहू, केतू काहीच बिघडू शकत नाही. देव हिम्मत देतो, देव ताकद देतो, देव बळ देतो. आपला हेतू स्वच्छ असेल तर परमात्मा स्वतः मदत करतो. पंचांग उघडून पुन्हा राहू केतू बघत बसायची गरज नाही. स्वार्थ नाही ना, लोकहितासाठी करताय ना, लोक कल्याणासाठी करताय ना, मग ते ठेवा बाजूला. कारण लोकहितासाठी केलेलं काम हे प्रत्यक्ष परमेश्वराचं काम आहे. मी सांगत होतो, राहून द्या, खायला किती मस्त वाटते आपल्याला, खायला नंबर 1 वाटते ना, ठसका द्यायला त्रास होला आहे. मृत्यू कधी आहे सांगा, असं म्हटल्याबरोबर त्या महाराजांनी म्हणलं, जाऊ दे, कशाला भानगडीत पडलास, कशाला भानगडीत पडलास. कारण मृत्यूला सामोरं जाण्यासाठी मोठी हिंमत लागते, ते साधं कोणाचं काम नाही, ते कोणाचंही काम नाही. असं म्हणल्यावर तो म्हणला, तरी नाही सांगा सांगा, कधी मरणार आहोत सांगा. म्हणल्यावर शेवटी त्या ज्योतिषानं म्हणलं, हे मूर्तिकार ऐक, आज बरोबर 6 महिन्यानं सकाळी 6 वाजता तुझा जीव जाणार आहे म्हणून सांगितलं. आता 6 महिन्यानं जीव जाणार आहे म्हणल्यावर पटमन्यातनं कपिलदारला तर जावं, पंढरपूरला, आळंदीला तर जावं, वारकरी असला तर, लिंगायत असला तर पटमन्या बसवकल्यांची वाट धराव किंवा निदान इष्टलिंग पूजा करावं. 6 महिन्यानं मरणार आहो, पारायण करावं, शिवपाठ करावं, गुरूंच्या मठात जावं, लोकांची सेवा काहीतरी करावं. 6 महिने आहेत म्हटल्याबरोबर तो विचार करायला लागला की मी मृत्यू कसं टाळू शकतो. थोडं फॅन बंद करा, बसवराज स्वामी उठा, तुम्ही विना ठेवा बाजूला, आणि मी मृत्यू कसं टाळू शकतो याचा विचार करायला लागला. मरण टळणार आहे का कोणाला? मरण नाही टळू शकत. चला या, मरण टाळू शकतो का आपण? नाही टाळू शकतो. कारण संतांनी सांगितले, मरण कवणासी न चुके, न राहती ब्रह्मादिके. आता कसं मरताय, आता मरण कसं टाळावं विचार करायला लागला. आणि तेवढ्यात एकानं त्याला राय दिलं, म्हटलं, हे बघ, 6 महिने राहिल्यात,
काही टेन्शन घेऊ नको, मरण बी टाळता येते. काय करा, काही नाही, तुझ्यासारखे चांगले शुद्धमुत तुझ्यासारखे बघायला सेम टू सेम तुझ्यासारख्या मूर्त्या बनव. आणि 6 महिन्यानंतर जेव्हा तो यमाचा दूत येईल तेव्हा तुझ्यासारख्या सगळ्या माणसांना बघेल आणि कन्फ्यूज होईल, कोणाला घेऊन जावं कळणार नाही. 1 घडी टळली की 12 वर्ष टळले. हा दृष्टांत आहे बरं का, हे सत्य घडलेलं नाही, पण याचा सिद्धांत महत्वाचा आहे. याने सुंदर शिल्प बनवले स्वतःसाठी. आतापर्यंत पोटासाठी बनवलं होतं, आता जीवासाठी बनवलं. सेम टू सेम स्वतःला दिसण्यासारखे 6 मूर्त्या बनवल्या. आणि ज्या क्षणाला याचा मृत्यू सांगितला होता त्या क्षणाला बरोबर रांगेत हा पण येऊन थांबला आणि वेळेवर यमाचा दूत आला. त्यानं येऊन बघितलं, एकसारखे 6 माणसं आहेत. म्हणला हे लई मोठा घोळ ब्रह्मदेवाच्या डिपार्टमेंट मध्ये झाला. म्हटलं हे 6 माणसं एकसारखे बनवायचे राहतात का, काय घोळ आहे, तर कोणाला घेऊन जावं काहीच कळणार आलं त्याला. त्यानं परत फिरला, यम आला रेड्यावर बसून. आता रेड्यावर बसलाय म्हणल्यावर त्याचं किती डोकं चालत असेल आपण कल्पना करू शकतो. त्यानं बघितलं, त्यानं म्हणला खरंच एकसारखे 6 माणसं. चुकून जर एखाद्याला घेऊन गेलो तर आपल्यावर दंडात्मक कारवाई होण्याची दाट शक्यता आहे, अवघड होईल. मग काय करणार. सगळ्या देवांना प्रश्न पडला. शेवटी घडी टळत होती लवकर. म्हणजे काम करा, कोणाचंच डोकं चालणं आलं, चला म्हणले महादेवाकडे जाऊ. कारण आता या माणसानं जर देवांना फसवलं तर अवघड होईल. सिंहाची या वस्तू जंबुकाने नेली, कीर्ती बुडाली देवा तुझी. गेले महादेवाकडं आणि महादेवाला म्हणले, देवा एक माणूस लई चॅप्टर निघाला क्यू. महादेवानी म्हणलं, आपल्यापेक्षा सगळ्यात चॅप्टर कोण असेल तर माणसंच चॅप्टर आहेत. सगळ्यात. आपण कधी ऐकलं का आमची म्हैस लई बैमान आहे हो, असं ऐकलं का कधी. म्हैस बैमान राहते का. आमचं बैल लई चोर आहे हो, बैल चोर राहते का. नाही, बैल चोर राहते. कधी ऐकलं का की बाबा मर्डर केलं आमच्या बैलानं, 2 हाफ मर्डर केलं, रेप केलं, असं काय ऐकलं का आपण. नाही ना. दरोडा हाणला, खंडणी मागितली आमच्या म्हशीनं, असं आपण ऐकलंय का कधी. नाही ऐकत. बेईमान. जसं इम्पॉसिबल हा शब्द नेपोलियनच्या डिक्शनरीमध्ये नव्हता असं म्हणतात, तसं बेईमान हा शब्द जनावरांच्या शब्दकोशामध्ये नाही, ते माणसांच्या शब्दकोशामध्ये बेईमान आहे. माणूसच बेईमान होऊ शकतो, जनावर बेईमान नाही. महादेवानं म्हणलं, माणसं लई खतरनाक आहेत, कधी काय करतील सांगता येत नाहीत. मग त्याने म्हणलं, मी 2 मिनिटांमध्ये या माणसाला पकडतो जो खरा माणूस आहे मूर्तींमधला. एक काम करावं लागेल, तुम्ही सगळे देव गप्प बसा म्हणला, तोंड बंद करून, माझ्या पद्धतीनं मला काम करू द्या. देव म्हणले ठीक आहे. आता महादेव भोळा आहे पण त्याला तिसरा महादेव भोळा आहे पण त्याला तिसरा डोळा. ते तिसरा डोळा कुठं राहते. कुठं राहते. कपड्यावर राहते. बर, ते उघडले की मधून काय निघते. काय निघते मधून. अग्नी निघते. का डोसक्यात सिलेंडर बसवले महादेवाच्या जाळ बघायला बाहेर. काय बसवले काय आहे बघा. तिसरा डोळा फक्त महादेवालाच आहे असं नाही, प्रत्येक माणसाला तिसरा डोळा आहे. ज्याचा उघडलाय त्याला महादेव असं म्हणतात. ज्याचा तिसरा डोळा उघडलाय आणि तिसरा डोळा उघडण्याचं
गुरु किल्ली काय असेल तर ते गळ्यातलं इष्टलिंग आहे. इष्टलिंगाची पूजा केली की तिसरा डोळा उघडतो, ज्ञानाचा डोळा. अग्नीचं प्रतीक ज्ञान आहे, कारण अग्नी सर्व भक्षी आहे, तसं ज्ञान देखील सर्व विकारांवरती विजय प्राप्त करतो. म्हणून अग्नीची आणि ज्ञानाची तुलना केलेली आहे. अग्नीत जसं काय बी टाकलं की भस्म होऊन जातं, तसं ज्ञानी माणसाकडे कसलेही विकार आले की भस्म होऊन जातं. महादेव भोळा, तिसरा डोळा ज्ञानाचा आहे, आणि ज्ञान असून देखील महादेव भोळा आहे. हे लय अवघड आहे धंदा. काहीच नाही तरी बी गुरु 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 करते. शेवटी कुठं करणार असेल तरी फेसबुकवर काय ना करते, कारण त्याला ऐकायचे कोण राहत नाहीत. 2-4 5-7 लाईक शिवाय लई मिळणार. आपल्याला अफाट बुद्धिमत्तेचं आणि विराट कर्तृत्वाचं प्रदर्शन मग करा सोशल माध्यमात. शिव एवढा बुद्धिमान तरी भोळा. आणि आले खाली बघितले, एका रांगेत सगळे मूर्त्या थांबल्या होत्या, त्याच्यातला ओरिजिनल माणूस हुडकायचा होता, बरोबर आहे, आणि त्याला घेऊन जायचं होतं. काही क्षण उरले होते, त्या रांगेत मूर्त्या होत्या आणि त्याच्यात ह्यानं जाऊन लपून बसलतं आणि त्याच्यातलं ओरिजिनल मूर्तिकार घेऊन जायचं होतं. तेवढ्यात महादेवाने एकच वाक्य म्हणलं, वाह अबा बाबा वा, का भारी बनलेली मूर्त्या ह्या, का भारी बनले रे, कोण बनवले कोण बनवले कोण बनवले म्हणला. कोण बनवले, का नंबर 1 बनले, किती भारी माणूस असेल ते कोण बनवले म्हणल्याबरोबर त्यानं म्हणला म्या बनिलाव म्या बनिलाव म्या बनिलाव म्हणला. महादेवानं म्हणलं चल तुला सोडकायला आलतो म्हणला, आणि त्याला घेऊन गेला. माणूस सापडला. हा अहंकार आहे. आणि म्हणून या अहंकारातून निवृत्त होण्यासाठी बसवरांकडे अप्रतिम उदाहरण आहेत. हरळय्या नम्रतेचं मोठं उदाहरण आहे. स्वतः बसवण्णा अप्रतिम, एकदा शरणार्थ म्हटल्याबरोबर 2 वेळेस शरणू शरणार्थी म्हणणारे महात्मा बसवण्णा हे नम्र होण्याचे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. आणि म्हणून सांगितलं, नम्र झाला सर्वाभूती भासे शिवाची विभूती. हे नम्रतेचं लक्षण आहे. अहंकाराचं समर्पण भक्त बनण्याची तयारी आहे. आणि भक्त बनणं म्हणजे महादेव बनण्याची सुरुवात आहे. आम्हाला भक्ती का करायचं आहे बघा, 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. आम्ही पूजा करतो, इष्टलिंग पूजा. कसं करतो? इष्टलिंग पूजेमध्ये आणि स्थावर लिंगाच्या पूजेमध्ये फरक आहे. नीट आहे का? अर्धा पाऊण तास बोललो तर त्याच्यातले 5 मिनिट महत्वाचं राहते बरं का. त्या 5 मिनिटासाठी मला एवढा घेर घालून यावं लागते लांबला. सांगायचं राहते महत्वाचं 5 मिनिटाचं. इष्टलिंग पूजेमध्ये आणि स्थावर लिंगाच्या पूजेमध्ये अंतर आहे. कोणतं अंतर आहे? आता स्थावराची आपण पूजा करतो, एखादी मूर्ती आहे, मूर्तीची पूजा करतोय. आणि कसं करतो आपण? सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याला काय करतो? आंघोळ घालतो ना, मानाबिना हलवीत. चला, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो? त्याला आंघोळ घालतो. त्याला आंघोळ घातल्यानंतर पुन्हा कपड्यानं त्या मूर्तीला आपण पुसतो. त्याच्यानंतर पुन्हा आपण त्याला भस्म वगैरे, हळद कुंकू वगैरे लावतो ना. मग त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावरती फुलं वगैरे अर्पण करतो. मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती अक्षदा वगैरे समर्पित करतो. मग आपण नंतर त्याच्यावरती काय करतो? दीप लावतो, धूप लावतो, उदबत्ती लावतो वगैरे वगैरे सगळं त्यालाच. ही झाली मूर्ती पूजा स्थावराची, बरोबर आहे. आता इष्टलिंग पूजा कशी आहे? हे जे आमच्या गळ्यात इष्टलिंग आहे ह्याची पूजा आम्ही कसं करतो? आता लिंग पूजा करायचं आहे. आता ती पूजा आपण बघितलो, बरोबर आहे. मूर्ती पूजा आपण कशी करतो ती तुम्हाला सांगितलं. आता इष्टलिंगाची पूजा कशी होते? आता आंघोळ करायचं आहे. इष्टलिंग पूजाला पूजा करायचं आहे. पहिल्यांदा आंघोळ कोण करते? आपण करता का ह्यानं करते?
पूजा कोणाची आहे? इष्ट. आणि आंघोळ कोण करलाले? पूजा कोणाची आहे? स्नान कोण करते? मग आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ एकदम टॉवेलनी अंग पुसल्यानंतर छानपैकी डोक्याला तेल बिल लावून आरशात बिरशात बघून मस्तपैकी आपण स्वच्छ जागेवरती बसतो. पूजा कोणाची आहे? आणि स्वच्छ जागेवर कोण बसलाले? पूजा कोणाची आहे? आणि आरशात बघून फ्रेश कोण होलाले? स्वच्छ जागेवर बसल्यानंतर आपण हातामध्ये भस्म घेतो आणि पूजेला सुरुवात केल्यानंतर ते भस्म सगळ्यात पहिल्यांदा कोणाला लावतो? कोणाला लावतो? आपल्याला. पूजा कोणाची आहे? आणि इबीत कोणाला लावलं? लाव. आणि पूजा कोणाची आहे? आणि इबीत लावलं? लाव. कोणाला? 1 2 3 4 5 6 एवढ्या भागात किती? 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 ठिकाणी आपण भस्म लावतो. सगळ्या अंगाला भस्म लावतो आपण, बरोबर आहे. पूजा कोणाची आहे? लिंगाची. त्याला अजून काही इबीत बीत लावलं का तुम्ही? त्याला काही आंघोळ बिंगोळ घातलो? काहीच नाही त्याला. आणि पूजा तर त्याची करायचं आहे. आणि नटलाले कोण? किती अवघड आहे. कसली पूजा आहे. आणि मग नंतर आपण हात स्वच्छ धुतल्यानंतर हळूच इष्टलिंगाच्या पिशवीतून आपण इष्टलिंग काढतो आणि मग तळहातावरती नंतर ठेवतो. हे सगळं झाल्यानंतर मग त्याला भस्म वगैरे पाणी तीर्थ वगैरे झालं. गुरुवे नमः, लिंगाय नमः, जंगमाय नमः, गुरु लिंग जंगमाय नमो नमः असं म्हणून आपण तीर्थ कोण घेते? पूजा कोणाची आहे? आणि तीर्थ कोण घेऊ लागले? बघा ना. एवढं झाल्यानंतर प्रसाद अर्पण केलो आपण. प्रसाद कोण खाते? आणि पूजा कोणाची आहे? आता महादेव मूर्तीवरला आपण नारळ खातो का? आपण चट म्हणा चाटून पिटून काही खातो का? गप्प म्हणे आपण. त्याला आपण हात बी लावत नाही. त्याला दिलेलं तिकडीच आणि लिंगाला दिलेलं इकडीच, बरोबर आहे ना. मग एवढं सगळं झाल्यानंतर पुन्हा जी काही फुलं आहेत ती फुल देखील आपण लिंगावर ठेवलेलं आपण कानात खुपशीत आहोत. महिला असेल तर वेणी केसांना लावतो. त्याला काहीच ठेवू ना आपण. आणि पूजा कोणाची आहे? आणि ठेवू नाव तर त्याला काहीच नाही. बघा नीट ऐका. विश्वाच्या पाठीवर सगळ्यात पवित्र, सुंदर, अप्रतिम पूजा जर कुठली असेल तर ते लिंगायतांच्या गळ्यातल्या इष्टलिंगाची पूजा सगळ्यात पवित्र पूजा. त्याच्यापेक्षा पवित्र पूजाच नाही. कसलीच पूजा पवित्र नाही. कारण ही पूजा महादेवाची पूजा तर आहेच, पण माणसाला महादेव बनविणारी महापूजा म्हणजे इष्टलिंगाची पूजा आहे. माणसाला महादेव बनवणारी. एवढंच नाही, या सगळ्या पूजापेक्षा इष्टलिंग पूजा का महत्वाची आहे? कारण ही आत्मपूजा आहे, स्वतःची पूजा. माणसांनो स्वतःची पूजा करा. लिंगायत धर्मानं सांगितलंय. सूपदेव, दगडदेव, झाडू देव, इकडला देव तिकडला देव हे देव नाही. माणसांनो स्वतःची पूजा करा. कारण तुमच्यात परमात्मा आहे, तुमच्यात शिव आहे. त्या शिवाला प्राप्त करण्यासाठी म्हणून आम्हाला शिवयोग साधना करायची आहे. त्याच्यासाठी इष्टलिंग पूजा आहे. म्हणजे माणसाला महादेव बनविण्याची पूजा कुठली असेल तर ते लिंगायतांची इष्टलिंग पूजा माणसाला महादेव बनवणारी पूजा आहे. म्हणून संतांनं सांगितलं देव होऊनी देवा भजिजे. हे सगळा अधिकार शरणांनी आम्हाला, संतांनी आम्हाला, सद्गुरूंनी आम्हाला दिला. आणि म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. हे मिळालंय आम्हाला. हे कोणाकडेच नाही. तरी ह्याच्यावर काय आहे?
ते संध्याकाळी मी वडमुरंबीमध्ये सांगतो. आणखीन ही इष्टलिंग पूजा का महत्वाची आहे, याच्यात काय घटक आहेत, आपण का बांधलं पाहिजे, लेकरांना का बांधलं पाहिजे, नातवाला का बांधलं पाहिजे, इष्टलिंग गळ्यात आपण घरलं बांधलंच पाहिजे. कारण हे नसल्याशिवाय आम्ही लिंगायत नाही आहोत. हे आमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं घटक आहे. गुरु, लिंग आणि जंगम हे लिंगायत धर्माचे सर्वोच्च मानबिंदू आहेत. याचा आदर झाला पाहिजे, याचं अनुसरण झालं पाहिजे, याचा सन्मान झाला पाहिजे. त्यासाठी बसवादी शरणांनी गुरु, लिंग आणि जंगमांसाठी आपलं जीवन अर्पण केलं. बसवादी शरणांनी आपलं जीवन अर्पण केलेलं आहे. तो इतिहास समजून घेण्यासाठी आपण सगळेजण निघालो आहोत. वेळ खूप झालेला आहे, 1:30 वाजलेले आहेत. आपल्या ही पवित्र भूमी आहे. मी नेहमी सांगत असतो, देवणीत आल्यानंतर कोणी असो नसो, मठात आलं की शांत वाटतं. या मठात आलं की इथं कधी येऊन बघा तुम्ही, अवेळी कधी या. या गुरुलिंगेश्वर मठाचं वैशिष्ट्य आहे. इथं आलं तर एक आल्याबरोबर माणूस सगळं विसरतो, कुठलंच टेन्शन येत नाही माणसाला, रिलॅक्स होते माणूस. कारण ही जिवंत समाधी आहे. गुरुलिंगेश्वर हे जागृत दैवत आहे. ही साधना झालेली भूमी आहे. ही खूप पवित्र तेजस्वी भूमी आहे देवणीतली. इथे शिवयोग साधना साधले महात्म्यांनी. त्याची शरीरातली प्रचंड ऊर्जा, त्या समाधीची ऊर्जा या सगळ्या परिसरामध्ये आपल्या सगळ्यांना प्रेरणा देते. लक्षात घ्या, ही जिवंत समाधी आहे अन्य समाधीपेक्षा. तुम्ही सिद्धलिंग आमच्या गुरुलिंगेश्वराची आरती आहे का आमच्या बसवण्णाच्या तोंडातून, किती सुंदर म्हणतात ते. त्यांनी स्वतः रचली आहे. भावना आणि भक्ती असल्याशिवाय होत नाही बरं. आरती माणूस कधी रचतो, 100% ज्या वेळेस साधक किंवा शिष्य गुरुलिंगेश्वराला अर्पण होतो तेव्हाच त्याच्या हातातून आरती लिहिली जाते, तेव्हाच त्याच्या मुखातून आरती लिहिली जाते. पूर्वी होत नाही. आणि या पवित्र आणि या मठात पुन्हा आणि मला